भारतीय जनता पार्टीचा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जल्लोष केलेला आहे। 1931 साली पहिल्यांदी जातीय जनगणना झालेली होती, त्यानंतर आता 2025 साली ही होत आहे। मला वाटतं एक चांगलं पाऊल मोदींनी या देशाच्या दृष्टीने टाकलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक जातीचा नक्की आकडा जो आहे तो येईल। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये देशाला याचा खूप फायदा होणार आहे। एक चांगलं पाऊल नरेंद्र मोदी यांनी उचलल्याबद्दल आम्ही सर्वजण तिचे आभार मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो। आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जातनिहाय जनगणनेच्या गणना करण्यासाठी काँग्रेसनं कधीही असा निर्णय घेतलेला नव्हता, पण आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी हा निर्णय घेऊन आज नेमकी जातनिहाय जनगणना होणार आहे। ज्या वेळेला तत्कालीन पंतप्रधान 2010 साली मनमोहन सिंग होते त्यावेळी त्यांनी लोकसभेत घोषणा केलेली होती की जातनिहाय जनगणना ही केली जाईल म्हणून, पण त्यांनी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री गटाची एक स्थापना पण केली होती, पण त्यातील एक सदस्य पी चिदंबरम यांनी जातीय जनगणना करण्यासाठी प्रखर विरोध त्या ठिकाणी दर्शवलेला होता आणि त्यामुळे काँग्रेस आजपर्यंत जरी म्हणत असली आम्ही जातीय जनगणना करू किंवा आमच्या मागणीमुळे आता हे झालेलं आहे, पण पहिल्यापासूनच त्यांचा त्या ठिकाणी जातीय जनगणनेला विरोध आहे या सगळ्या गोष्टीवरून दिसून येतं। आमचे आदरणीय गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार असं सांगितलेलं आहे की जातीय जनगणनेला आमचा भाजपाचा नेहमी पाठिंबा आहे आणि आज ते जे बोलत होते तसं आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी करून दाखवलेलं आहे आणि जातीय जनगणनेचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो।